नमस्कार, आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज नेटवर्क, निर्भीड आवाज, निर्भय पत्रकारिता. नमस्कार, मी अमरदीप दगडे. आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज नेटवर्क. कुंडलवाडी येथील मिलिंद विद्यालयामध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या NMMS या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शिष्यवृत्तीधारक झालेल्या 6 विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत सत्कार करण्यात आला. NMMS या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तालुक्यात सर्वाधिक शिष्यवृत्तीधारक घडविणारी शाळा म्हणून मिलिंद विद्यालयाची ओळख आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कुणाल लोगावकर, संचालक विजयकुमार लोगावकर तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंदांकडून या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मिलिंद विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या निकालाची परंपरा कायम ठेवली असून यावर्षी या विद्यालयातील 6 विद्यार्थी प्रवीण जजगेकर, नक्षत्रा मामडे, महेश कोटलावार, अवनी अर्जुने, ऋतुजा गंगुलवार, अंजली राचोटी हे शिष्यवृत्तीधारक घडले आहेत. यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून गंगुलवार सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि शाळेतील शिक्षकांकडून करून घेतल्या जाणाऱ्या तयारीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पाहूया ते काय म्हणाले. म्हणजे खूप काही आपली प्रगती आहे. भरपूर मेहनत लागते, त्याच्यासाठी मेहनत कमी लागत नाही. आणि मुख्याध्यापक सरांनी NMMS परीक्षेसाठी स्वतंत्र तास उपलब्ध करून दिला, कारण तयारीसाठी वेळ लागतो. आपले विद्यार्थी 10 ते 4 वाजता शाळा सुटली की घरी असतात, मग तयारी कोण. इथं तसं नाही. शिक्षकांनी एवढं मेहनत घेतलंय, पेपर घेतले, सगळं झालं. ठीक आहे, तपासावे लागतात, मार्क्स काढावे लागतात, चुका दर्शवाव्या लागतात, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चुका दाखवाव्या लागतात. ते विद्यार्थी चुका काय केले त्याची दुरुस्ती कशी करावी हे शिक्षकांना सांगावं लागते, तेव्हाच तो विद्यार्थी रँकमध्ये. म्हणून इथं खरं स्वागत. हे पालक